नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अजूनही समाजात कुजबूज होते, चर्चा होते आणि अनेकदा विनाकारण लोक मतं देतात. विषय आहे बायको कामाला जाते आणि नवरा घर सांभाळतो. हे ऐकताच काही लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य येतं. काहीजण हसायला लागतात, काहीजण म्हणतात, अरे नवरा घरात बसून खातो, बायको कमावते आणि हा आराम करतो. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, घर सांभाळणं म्हणजे आराम करणं असतं का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात किती कामं असतात याचा कधी विचार केला आहे का? मुलांना तयार करणं, त्यांचा अभ्यास बघणं, जेवण बनवणं, घर स्वच्छ ठेवणं, बिलं भरणं, वृद्धांची काळजी घेणं, घरातील प्रत्येकाची गरज लक्षात ठेवणं, हे सगळं काम नाही का? आजपर्यंत जेव्हा स्त्री हे सगळं करत होती तेव्हा तिला आपण कधी विचारलं का? किंवा आपण तिला कधी असं म्हटलं का की ही घर सांभाळते? मग हेच काम एखादा पुरुष करत असेल तर अचानक ते कमीपणाचं कसं झालं? खरं तर समाजाची सवयच झाली आहे काही ठराविक चौकटी बनवायची. पुरुष म्हणजे कमावणारा आणि स्त्री म्हणजे घर सांभाळणारी. पण आयुष्य नेहमी चौकटीत बसत नाही ना. कधी परिस्थिती बदलते, कधी नोकरी जाते, कधी व्यवसायात नुकसान होतं, कधी स्त्रीला चांगली संधी मिळते, कधी पुरुषाला योग्य काम मिळेपर्यंत वेळ लागतो. अशा वेळी घर चालू ठेवण्यासाठी जो सक्षम असेल त्यानेच पुढे यायला नको का? घर हे मी आणि तू वर चालत नाही, घर आपण यावर चालत असतं. जर बायको कमवत असेल आणि नवरा घर सांभाळत असेल तर ते दोघेही त्यांच्या कुटुंबासाठीच काम करत आहेत ना. मग त्यात चुकीचं काय? एक बाहेरचं काम करतो आहे तर दुसरा घरातील कामं करतो आहे. दोघांचं योगदान वेगळं असेल पण महत्त्व सारखंच आहे. सर्वात दुःखाची गोष्ट कोणती माहीत आहे? जे लोक त्या कुटुंबाला मदत करत नाहीत तेच लोक सर्वात जास्त चर्चा करतात. त्यांना त्या घराचा खर्च माहिती नसतो, त्यांना त्या घरातील संघर्ष माहिती नसतो, त्यांना त्या नवरा बायकोने किती त्याग केले हेही माहिती नसतं, पण मत मात्र तयार असतं. मित्रांनो, स्त्री कमावते म्हणून पुरुष कमी होत नाही आणि पुरुष घर सांभाळतो म्हणून त्याचा स्वाभिमान कमी होत नाही. उलट जो पुरुष स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी घर सांभाळतो तोच जबाबदार असतो आणि जी स्त्री घराची आर्थिक जबाबदारी उचलते ती सक्षम असते. या दोघांचाही आदर झाला पाहिजे, कारण संसार हा स्पर्धा नाही, तो भागीदारी आहे. आज नवरा कमवत असेल तर उद्या बायको कमवेल, आज बायको घर सांभाळते तर उद्या नवरा सांभाळेल. महत्त्वाचं कोण कमावतं हे नाही, महत्त्वाचं हे आहे की घरातील लोक एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत की नाही. म्हणून पुढच्या वेळी जर तुम्हाला एखाद्या घरात बायको कामाला जाताना आणि नवरा मुलांना सांभाळताना दिसला तर त्यांच्यावर हसू नका, त्यांची कमी समजू नका, कारण ते दोघे मिळून त्यांचं घर वाचवत असतात, त्यांची स्वप्न जपत असतात आणि जबाबदाऱ्या पेलत असतात. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री कमावते म्हणून पुरुष कमी होत नाही आणि पुरुष घर सांभाळतो म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. कुटुंबासाठी जे उभे राहतात त्यांची किंमत पैशाने नाही तर त्यांच्या जबाबदारीने ठरते. धन्यवाद.